कैरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं। कैरीचा कुठलाही पदार्थ बघितला की लगेच खायची इच्छा होते। तर आज आपण कैरीचा असाच चटपटीत चटकदार पदार्थ बघणार आहोत। अगदी जास्त मेहनत न करता कमी वेळेत बनतो आणि आपण याला वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो। इथे मी 2 कैरी घेतले आहे। हे तोतापुरी कैरी आहे, जास्त आंबट नसते। तुम्ही गावरानी पण घेऊ शकता, पण याने चांगली होते। हे अर्धा तास पाण्यात भिजत टाकून ठेवले आहे। आता पाण्यातून काढून याला एका कापडाने पुसून घ्यायचं व्यवस्थित, कारण आपण साठवणीसाठी पदार्थ बनवतोय, तर त्यामुळे याला पाणी नको। अशा प्रकारे एका नॅपकिनने व्यवस्थित पुसून घ्यायचं। आता बघा, हे देठाचा भाग काढून घेते आणि याला याचे साल काढून घ्यायचे। साल नाही काढले तरी चालतात, पण थोडे साल कडवट असतात, म्हणून मी याचे साल काढून घेते। अशा प्रकारे पूर्ण कैरीचे साल काढून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे मी दोन्ही कैरीचे साल काढून घेतले। आता आपल्याला ह्या कैरीला कापून घ्यायचंय। याची कोय जरड आली आहे, त्याच्यामुळे जेवढा शक्य होईल तेवढा भाग काढून घ्यायचा आणि असे काप करून घ्यायचे। तुम्हाला छोटे हवे असेल तर छोटे पण करू शकता, पण मी असे लांब काप केले। एकदम मोठी कैरी आहे तर याचे 2 करते, कारण की एकदम जाडे जर असले तर सुकायला वेळ लागतो। असे पातळसर काप करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे या साइजचे काप करून घेतले मी। अशा प्रकारे मी दोन्ही आंब्याचे असे काप करून घेतले उभे उभे। तुम्ही छोटे पण काप करू शकता, पण उभे केल्याने खायलाही बरे पडतात आणि दिसायलाही छान दिसतात। एकदम जाडे करायचे नाही, असे पातळसर करायचे, म्हणजे सुकतात लवकर। आता तसंही ऊन आहे तर लवकर सुकल्या जातात। तर आता आपण याला मसाला लावूया। आपण साठवणीची मसाला कैरी करतोय, त्यामुळे आता याच्यासाठी आपण मसाला बनवूया। आता इथे मी अर्धा चम्मच काळं मीठ घेतलंय, पाऊण चम्मच साधं मीठ घेतलंय, 1 पाव चम्मच मिरपूड घेतली आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच जिरेपूड। जिरेपूड थोडी जास्त घ्यायची। भाजलेली जिऱ्याची पूड आहे, हे पचनास पण चांगले असते। आणि इथे 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतलंय। आता आपण इथे घेतोय पिठी साखर। इथे मी 2 चम्मच पिठी साखर घेते। आंबा जसा आंबट असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सगळे मसाले मिक्स करून घेते। आपण कैरीवर पण डायरेक्ट टाकू शकतो, पण अशा प्रकारे जर मिक्स करून घेतले तर सगळे मसाले एकजीव होऊन कैरीला सगळे समप्रमाणात लागल्या जाते। आता हे बघा, हे जे कैरीचे काप आहे ना, त्याच्यावरती सगळा मसाला टाकून घ्यायचा आणि हा मसाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा। हाताने मिक्स करून घ्यायचा, सगळ्या कैरीला लावून घ्यायचा व्यवस्थित। याला मिठामुळे आता थोडं पाणी सुटणार, त्याच्यामुळे व्यवस्थित कोट होऊन जातो आपला मसाला। हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या कैरीला मसाला चोळून घेतलाय। हे बघा, व्यवस्थित सगळा मसाला कोट झालाय कैरीला। आता आपल्याला या कैऱ्या सुकत घालायच्या आहे। तुम्ही स्टीलच्या ताटावरती वगैरे कशावर पण सुकू शकता, पण याला एक एक पीस वेगळे ठेवून सुकवायचे। हे आपण प्रवासात वगैरे जातो तेव्हा जीव वगैरे मळकतो तेव्हा ही कैरी चांगली असते पचायला। मुखवास म्हणून पण आपण याचा वापर करू शकतो। तर आता आपण हे सुकत ठेवूया। आता इथे मी एक स्टीलचं ताट घेतलंय, त्यावरती हे असे कैरीचे काप ठेवून घ्यायचे। एकदम चिपकून ठेवायचे नाही, म्हणजे ते चिपकल्या जातील। थोडं अंतर ठेवून अशा प्रकारे काप ठेवून सुकवून घ्यायचे आपल्याला उन्हात। आता हे मी पहिले ओलसर आहे तर फॅन खाली सुकवणार आणि नंतर उन्हात ठेवणार, कारण की ओले आहे तर कचरा वगैरे जाऊ शकतो याच्यावरती। तर मग आज रात्रभर फॅन मध्ये ठेवणार आणि मग सकाळी उन्हात 2 दिवस लागतात त्याला वाळायला। हे बघा, अशा प्रकारे असे वेगवेगळे थोड्या अंतरावर ठेवून हे सुकवायला ठेवायचे। हे मी रात्रभर फॅन खाली ठेवणार, कारण हे ओलसर आहे तर याच्यावरती धूळ वगैरे बसू शकतं। त्याच्यानंतर थोडे सुकल्यावरती उन्हात वाळवायचे, 2 दिवसात वाळून जा। आपली चटपटीत अशी साठवणीची मसाला कैरी तयार झाली। मी हे 2 दिवस उन्हात वाळून घेतले। आता कडकडीत ऊन आहे त्यामुळे 1 दिवसातच वाळलेले, पण साठवणीसाठी आहे म्हणून मी हे 2 दिवसात वाळून घेतले। मसाला पण छान कोट झालाय, बिलकुल सांडला नाही आहे खाली वगैरे। अशा प्रकारे एकदम मस्त आपली मसाला कैरी तयार झाली। आता हे बघा, मी इथे काचेची बरणी घेतली आहे, स्वच्छ धुवून वाळून घेतली आहे। उन्हात वाळून घ्यायची, बिलकुल ओलसरपणा नको, कारण की आपल्याला ही कैरी साठवणीसाठी ठेवायची आहे, नाहीतर मग आपली कैरी खराब होऊ शकते। आता आपण या बरणीमध्ये कैरी भरून ठेवूया। अशा प्रकारे ही कैरी चवीला इतकी चटपटीत लागते की तुम्ही मधल्या वेळेत तोंडात टाकायसाठी वगैरे किंवा प्रवासात वगैरे नेऊ शकता। हे अशी ही माझी
चटपटीत मसाला कैरीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा. कमेंट करून कळवा कशी वाटली ही मसाला कैरीची रेसिपी ते. आणि असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात. धन्यवाद.